त्या मेसेजमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 29 मे ते 2 जून ह्यावेळी तापमान जे आहे 45 ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि शास्त्रीयदृष्ट्या 1 महिना आधी आपण अचूक तापमान जे आहे एकदम 45 ते 55 डिग्रीपर्यंत असेल असं सांगणं शक्य नाही आहे. आणि तसं दिसूनसुद्धा येत नाही. आणि IMDकडनं अशी काहीही अशा प्रकारचा काहीही फोरकास्ट आपण आता तरी दिलेला नाही आहे. पण सर, आता जर बघितलं असेल तर पुण्याचं तापमान खूपच वाढत चाललेलं आहे आणि याच्यामुळं लोकांना तो त्या मेसेजवरती विश्वास बसतो. कारण विदर्भापेक्षा पुण्याचं तापमान 2 दिवसांपूर्वी जास्त वाढलं होतं, त्यामुळे ह्या मेसेजबद्दल लोकांमध्ये जास्त चर्चा आहे सर. ओके. पुण्याचं टेम्परेचर जे आहे सध्याची जर रेंज बघाल तर ते 38 ते 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. पुण्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्टेशनच्या नोंदी आपण घेत असतो. त्यामध्ये शिवाजीनगर, पाषाण, NDA, कोरेगाव पार्क, लोहेगाव असे वेगवेगळे स्टेशनचा डेटा आपल्याकडे येत असतो. आणि विदिन द पुणे सिटी आपण व्हेरिएशन्स बघत असतो तापमानामध्ये. तर लोहेगावचं जे तापमान होतं ते परवा 42.6 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं आणि ते त्या दिवसासाठी महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान होतं. ॲक्च्युली विदर्भामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद गेल्या काही दिवसांपासून होत होती, परंतु तिकडे काल परवा विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्यामुळे तिथलं तापमान कमी झालं आणि त्यामुळे सर्वाधिक तापमान जे आहे ते लोहेगावचं नोंदवलं गेलं. तर आत्ता येणारे 5 ते 6 दिवसांचा जर विचार कराल तर 3 ते 4 तारखेपासून थोडंसं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आणि आत्ता जे तापमान वाढतं आहे त्यामध्ये 1 ते 2 डिग्री सेल्सिअसची घट आपल्याला दिसून येईल. जर तुम्ही मेसेजचं जर सांगाल तर येस, तापमान वाढीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतात किंवा घबराट निर्माण होऊ शकते. तर अशा परिस्थितीमध्ये डेफिनेटली टेम्परेचर 40पेक्षा जास्त आहे तर लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. सर, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि शेतीच्या बाबत तुम्ही काय सांगा? शेतीसाठी आमच्या तिथून जिल्हा वाईज एक ॲग्रो ॲडवायझरी बुलेटिन्स दर आठवड्याला जारी केलं जातं, जे की दर मंगळवारी आणि शुक्रवारी ते अपडेट केलं जातं. तर त्याचा त्यांनी हे बघितलं पाहिजे, त्याच्या ॲडवायझरीज फॉलो केल्या पाहिजेत. आणि जास्त उन्हामुळे जे लोकांकडे बागायत क्षेत्र आहेत तर त्यांच्याकडे जे पिकं आहेत त्या पिकांना उन्हामुळे जर जे काही प्रॉब्लेम्स होत असतील किंवा त्याबद्दल जे सल्ले आहेत त्याचा ॲग्रो ॲडवायझरीज आहेत तर त्याचा त्यांनी ते बघून त्यानुसार पिकांना जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या दिल्या पाहिजे.